शहरातील प्रतिष्ठित नागरिक व समाजसेवक बंडू मुंदडा, राजू मुंदडा व मनीष मुंदडा या 3 बंधूंनी आपले वडील स्वर्गीय पुरुषोत्तमजी मुंदडा व आई स्वर्गीय लीलाबाई पुरुषोत्तम मुंदडा यांच्या प्रथम स्मृतिप्रीत्यर्थ श्री अच्युत महाराज हॉस्पिटल यांच्या सौजन्याने रविवारी 21 जानेवारी रोजी संताबाई यादव मंगल कार्यालयामध्ये हृदयरोग तपासणी शिबिराला सुरुवात झाली। यामध्ये सर्वप्रथम उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करत संत अच्युत महाराज व स्वर्गीय पुरुषोत्तम मुंदडा तसेच स्वर्गीय लीलाबाई मुंदडा यांचे फोटोचे पूजन करून मंचावर उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत आयोजकांच्या वतीने करण्यात आले। शहरात प्रथमच एवढा मोठ्या प्रमाणात हृदयरोग शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरामध्ये तालुक्यातील व शहरातील 200च्या वर रुग्णांची ECG, BP, शुगर तपासणी करत उपस्थित डॉक्टर यांच्याकडून आरोग्याविषयी मार्गदर्शन घेतले। यावेळी उपस्थित पाहुणे यांनी संत अच्युत महाराज चॅरिटेबल ट्रस्ट ही सेवाभावी संस्था असून समाजातील गरजू रुग्णांना शासनाच्या विविध योजनेतून हृदयरोगांवर उपचार करणे आज मुंदडा परिवाराने आई वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिबिराचा योग जुळून आणला, म्हणून मी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आभार व्यक्त करतो। समाजात अशा सेवेची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार प्रताप अडसड यांनी म्हटले की दैनंदिन दगदगीच्या जीवनात नियमित आरोग्य तपासणीकडे कुणीच लक्ष देत नाही, म्हणून वयस्कर पासून तर युवकांपर्यंत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूची संख्याही वाढत असून अशा शिबिराचा लोकांनी लाभ घ्यावा। संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल आणि मुंदडा बंधू मुंदडा परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेल्या या मोफत हृदयरोग निदान शिबिरासाठी मंचावर उपस्थित असलेली संपूर्ण संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलची टीम, संचालक, डॉक्टर्स, मंचावर उपस्थित बंडू भाऊ, राजू भाऊ, समोर उपस्थित सर्व सन्मान्य ज्येष्ठ विद्यार्थी नागरिक, माता भगिनी, युवक मित्रांनो, सर्वप्रथम तर मी राजू भाऊ, बंडू भाऊ, मनीष भाऊ यांचं मनपूर्वक अभिनंदन करेन आणि आभारी मानेन, कारण हृदयरोगाच्या बाबतीतला विषय असा आहे आणि एवढ्यात आपण पाहून आलो साधारण या 2 वर्षामध्ये 2-3 वर्षात हार्टचे पेशंट मोठ्या प्रमाणात वाढून राहिले आहे आणि मेजर हार्ट अटॅक घेऊन अनेक जण दगावलेले पाहिले आणि त्यामध्ये काही लठ्ठपणा, स्थूलपणा किंवा असे प्रकार आता पहिले जसं होतं तसं नाही राहिलं। मेहनत करणारे, खेळणारे, शेतात रात्रंदिवस राबणारे आणि योग्य चांगली व्यवस्थित दिनचर्या असणारे असेही बरेचसे लोक आहेत ज्यांचा मृत्यू झालेला आम्ही आपल्या समोर स्वतः आपल्या भागातच आपल्या जवळच्या अनेक लोकांचा पाहिला। तुला आलोक पोळ म्हणून आहे, त्याला 34, 35, 36 वर्षाचा मुलगा, व्हॉलीबॉल खेळणार, धडधाकट चांगला, तो अचानक इथं चांदूरला बॅडमिंटनची मॅचेस सुरू असताना तिथंच कोसळला आणि लगेच गेला। तर असे बरेचसे पेशंट आहेत आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपली जी काही दिनचर्या आहे, उशिरापर्यंत जागला, जेवणाच्या अव्यवस्थित वेळात आणि या सगळ्यांपेक्षाही महत्त्वाचं म्हणजे आपलं जे काही जेवण आहे सध्याच्या परिस्थितीत त्याच्यात ते आता फार कोणाचा दुसऱ्याचं म्हणता येणार नाही, कारण काही फळं जरी खाल्ली तरी त्यातून रासायनिक सगळं येऊन राहिलं। यावेळी मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत अच्युत महाराज हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल सावरकर, प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर सागर फासेबंद, दिगंबर तर डॉक्टर वसुले, डॉक्टर शिवराज शिंदे, डॉक्टर नेवटे, डॉक्टर श्रीराम राठी अशा तज्ज्ञ डॉक्टरांची टीम व संत अच्युत महाराज हॉस्पिटलच्या नर्स कर्मचारी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार बंडू आठवले तर आभार प्रदर्शन प्रवीण शर्मा यांनी केले। कार्यक्रम यशस्वीसाठी बंडू मुंदडा, राजेश मुंदडा, मनीष मुंदडा, राजीव पठाण, रितेश मुंदडा, राजेश सराफी, अभिजित तिवारी, गोपाल प्रकाश शिंपी यांनी परिश्रम घेतले। AS न्यूज महाराष्ट्रकरिता चांदूर रेल्वेवरून सहसंपादक राजीव शिवनकर।